ज्यांचे आहेत या सगळ्यांना मुंबईमध्ये मालकी हक्काचं घर हे आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत, हा आमचा निर्णय आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये देखील महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या शाळा आधुनिक करणं, आपल्या शाळा महानगरपालिकेच्या ज्या आहेत या कौशल्ययुक्त करणं आणि हे करत असताना महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेमध्ये आमच्या मुलांना मराठी नीट शिकता आलं पाहिजे या दृष्टीनं मराठीचीही लँग्वेज लॅब तयार करणं हा देखील आम्ही एक निर्णय घेतलेला आहे. मराठी तर आपण शिकवतोच आहोत, पण अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्या मुलांना महानगरपालिकेच्या शाळेतनं मराठी शिकता यावं अशा प्रकारचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे. शिक्षणामध्ये ज्या काही आता नवीन शैक्षणिक इक्विपमेंट्स आलेले आहेत, पद्धती आल्या आहेत, या सगळ्या टीचिंग लर्निंगच्या पद्धती त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. यासोबत आरोग्याच्या क्षेत्रामध्ये महानगरपालिकेने यापूर्वीही चांगलं काम केलेलं आहे किंवा बऱ्याच व्यवस्था उभ्या केल्या आहेत, पण त्या व्यवस्था अधिक चांगल्या करण्याची गरज आहे, त्याच्यामध्ये अधिक सोयी करण्याची गरज आहे. त्या दृष्टीनं एक प्लॅन आपण तयार केला आहे आणि विशेषतः कोविडच्या काळामध्ये असं लक्षात आलं की मुंबईमध्ये ज्यावेळेस अशा प्रकारची एखादी महामारी येते त्यावेळेस लोकसंख्येच्या हिशोबाने बेड्सची जी संख्या असली पाहिजे ती 2000 कमी आहे. त्यामुळे 2000 नवीन बेड्स हे मुंबईमध्ये म्हणजे जो काही त्याचे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सप्रमाणे सेकंडरी आणि टर्शरी ट्रीटमेंट करता मुंबईच्या लोकसंख्येला अनुरूप अशा प्रकारचे 2000 बेड्स हे तयार करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत. मुंबईमध्ये एक व्हायब्रंट इकोसिस्टीम आहे आणि या इकोसिस्टीमला अधिक व्हायब्रंट करून आता जी काही जीसीसीचं एक वेव आलेली आहे ती वेव मुंबईत आपल्याला कशी कॅच करता येईल, मुंबई आणि MMR मध्ये त्याचे एक प्लॅनिंग आपण केलेलं आहे आणि त्या प्लॅनिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हायपेड रोजगार हा मुंबईमध्ये तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे. विशेषतः जी आपली तरुणाई आहे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि त्यातनं रोजगारयुक्त अशा प्रकारची मुंबई आपण तयार करणार आहोत. मुंबईकरता भविष्यातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सोडवण्याच्या दृष्टीनं मला सांगताना आनंद वाटतो की अनेक वर्ष ज्या गारगाई प्रकल्पाच्या संदर्भात बोललं जात होतं पण त्याला 2 वेळा फॉरेस्ट आणि पर्यावरणाने मंजुरी नाकारली होती, त्याच्यामध्ये आपण सगळे नॉर्म्स पूर्ण केले आणि फॉरेस्ट आणि पर्यावरणाची मंजुरी मिळवली आणि आता त्याचं टेंडर देखील काढलं आहे. त्यामुळे हा प्रकल्प असा आहे सगळ्यात कमी खर्चाचा आहे, ग्रेडियंटनी पाणी येणार आहे, सगळ्यात जवळचा प्रकल्प आहे. त्यामुळे जवळपास 500 MLD पाणी हे पहिल्या टप्प्यामध्ये गारगाई प्रकल्पातनं मिळणार आहे आणि त्यासोबत दमणगंगा पिंजाळ असेल किंवा इतर जी प्रकल्प असतील हे सगळ्या प्रकल्पांना आपण चालना दिली आहे. 2060ची मुंबईची जी पॉप्युलेशन असेल, जी लोकसंख्या असेल, या लोकसंख्येला पुरेल इतकं पाणी मुंबईकरता आपण नियोजित केलेलं आहे आणि प्रत्येक घरी मुबलक पाणी हे देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तो करतो आहोत. विशेषतः पर्यावरणाच्या संदर्भात मुंबईमध्ये काही महत्त्वाची इनिशिएटिव्ह आपण घेतले आहेत. मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं वर्षानुवर्ष या मुंबईचं सीवेज वॉटर ब्रिटिशकालीन सेटलिंग टँक्समधनं थेट समुद्रात जात होतं. ते समुद्रात गेल्यामुळे आपल्याला कल्पना आहे की आपल्या समुद्राचं पाणी काळं दिसतं, त्यात घाण दिसते, अनेक ठिकाणी चौपाटीवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वास आपल्याला सहन करावा लागतो, कारण हे सगळं